दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर मेट्रोमध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ। एकाच दिवसामध्ये नागपूर मेट्रोमध्ये 1,50,599 प्रवाशांनी प्रवास केला। गर्दी लक्षात घेता नागपूर मेट्रोने सेवेमध्ये वाढ केली होती। चिपळूणमध्ये वन विभागाच्या प्रांगणामध्ये कोकणातील प्राणी पक्ष्यांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन। आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फोटो गॅलरीचं उद्घाटन। सोलापूरच्या अकलूजमधील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये पारंपरिक भोंडला कार्यक्रम संपन्न। प्राध्यापिका विद्यार्थिनींचा कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा, नागरिक हैराण, पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी। धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलकांची समजूत। सिंधुदुर्गमधील वैभववाडीच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांचा भाजपमध्ये प्रवेश। लोके यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश। मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। 1,32,00,000 रुपये किमतीचं प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त। 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगरच्या भिस्तबाग परिसरामध्ये कॉलेजचं शिक्षण घेणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला। तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। हेक्टरी 50,000 आर्थिक मदत द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। नांदेडच्या शेबदरा ग्रामपंचायतीने ठराव घेऊन केली मागणी। हेक्टरी जाहीर केलेल्या 1,500 रुपये मदतीला ग्रामस्थांचा मात्र विरोध। लातूरमधील हजारो हेक्टर शेती पुरामध्ये खरडून गेली। मदत नको, शेती दुरुस्त करून द्या, शेतकऱ्यांची मागणी। शेतातील माती वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात। जालन्यामध्ये पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली। 5,000 क्विंटल येणारा कांदा अवघ्या 300 क्विंटलवर भाव देखील कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। बीडच्या परळी तालुक्यातील दूध उत्पादक संकटामध्ये। दुधाला प्रति लिटर 40 ते 45 रुपये दर। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे दूध उत्पादकांचं आर्थिक गणित बिघडलं। तुळजाभवानी मंदिरातील VIP सशुल्क देणगी दर्शन 6 आणि 7 ऑक्टोबरला बंद राहणार। कोजागिरीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। जालन्यामध्ये पूरग्रस्त गावातील नागरिकांना शासनाची तातडीची मदत। पुरामुळे आणि वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना 37,500 रुपयांच्या मदतीचं प्रमाणपत्र दिलं। चंद्रपूरमधील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्यासह नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर निलंबनाची कारवाई। तहसील कार्यालयासमोरील शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर दोन्ही अधिकारी प्राथमिक तपासामध्ये दोषी आढळल्यामुळे कारवाई।